आणि मग त्या माझ्या हाताखाली शिकतात. मग तुम्हाला ऑर्डर कसे मिळतात गावातून, कसं आहे ते? ऑर्डर वगैरे म्हणजे कसं, मी असं आपल्याकडे ड्रेस, ब्लाऊज हे सर्व येत असतं आणि असे म्हणजे आदिवासी भागात असतो, त्यामुळे मग आपण आपलं काहीतरी दिवसाला 200-400 रुपये कमवू शकतो. आणि मग तिथून कधी शिकतात, कधी वेळ हा, माझ्या मुली जेव्हा शाळेत जातात ना, तेव्हा मी म्हणजे आता ते 8 ते 3 पर्यंत त्यांची शाळा असते, मग आपलं काम आवरून वगैरे मग त्या वेळात मी ब्लाऊज वगैरे शिवते. हा, आणि बाहेरून ऑर्डर गावातूनच घेते मी. हो. काय काय प्रॉडक्ट असतात? प्रॉडक्ट म्हणजे फक्त ब्लाऊज, ड्रेस हेच. अच्छा, गोधडी किंवा असं काही लहान मुलांचे कपडे ते असतात, पण मग ते एवढी मागणी नसते तिथे. अच्छा. हा, जर क्वचित एखादीच आलं तर करून देते मी, तसं काही नाही. पण ब्लाऊजला आणि ड्रेसला खेडेगावात कसं लांब जावं लागतं म्हणजे शिवण्यासाठी, त्यामुळे मग आपल्याकडे आता इथून तुम्हाला कुठे जावं लागत असेल ब्लाऊज शिवायला, का गावातच असतं? हा, आपण मग कमीत कमी आपलं पण शिवू शकतो, आपल्या घरातल्यांचं पण शिवू शकतो आणि जर कधी वेळ भेटला तर आपण त्यातून म्हणजे दुसऱ्यांचं पण शिवू शकतो ना, आपल्याला फायदा होतो आणि आपलं घरातलं काम आवरून करतो आपणही, असं मला म्हणायचं. काही तुम्हाला काही विचारा. यांचं सगळ्यात जवळ आहे कुडाळ. हा, कुडाळ किंवा कसा, दोन्ही 18-20 किलोमीटर.